आणि होळीचा सण जवळ आलाय। होळीच्या निमित्तानं जनजागृती केली जात असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। अकोल्यामध्ये शाळकरी मुलांना नैसर्गिक रंगांचं महत्त्व पटवून देण्यात आलं आणि केवळ महत्त्वच पटवून दिलं गेलं नाही तर पानांपासून फुलांपासून घरच्या भाज्यांपासून नैसर्गिक रंग तयार करण्याचे धडे सुद्धा या मुलांनी गिरवले। अकोला शहरातील समर्थ पब्लिक स्कूल इथे विद्यार्थ्यांनी सुरक्षित होळी कशी साजरी करायची याबद्दल एक प्रकारे जनजागृती केल्याचं चित्र पाहायला मिळालं। तो परिणाम इतका त्यांच्या त्वचेवर झाला आहे, त्यांच्या केसांवर झाला आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे आजार त्यांना झालेले आहेत आणि ते त्याचं ट्रीटमेंट वगैरे घेण्यासाठी डॉक्टरकडे जात आहेत आणि तेच एक कारण आहे की मुलं येत नाही आहेत। मग आम्ही विचार केला की या प्रकृतीमधले जेवढे रंग आहेत त्या रंगांनी जर आपण होळी खेळू शकतो तर या रसायनाचा का पर्याय ठेवायचा। मग मुलांमध्ये ही जागृती व्हावी। होळीचे नैसर्गिक रंग बनवल्याने प्रदूषण नाही होणार आणि जे आपण पक्के कलर यूज करतो, वॉर्निश झाला आणि कॅप्सूल वगैरे झाले, त्यांनी लोकांचे डोळे वगैरे खराब होतात, केस खराब होतात। आणि मथुरेमध्ये होळी सणाचा सगळ्यात जास्त उत्साह असतो। याच मथुरेतल्या बरसाना इथे लठमार होळी साजरी झाल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळालं। मोठ्या उत्साहात या परंपरेमध्ये आबालवृद्धांनी सहभाग घेतला होता। देश विदेशातून लाखो भाविक आणि पर्यटक या ऐतिहासिक होळीचा अनुभव घेण्यासाठी ते पोहोचलेत। यंदा अंदाजे 20 लाख नागरिक या उत्सवात सहभागी होण्याची शक्यता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।